आज आपण कटाची आमटी बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। पुरणाच्या पोळीसोबत कटाची आमटी एकदमच छान लागते। कटाची आमटी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता। कटाची आमटी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर विदर्भ स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची ती रेसिपी पण मी टाकलेली आहे आणि बऱ्याचशा लंच, ब्रेकफास्ट, डिनर अँड स्वीट डिशेस टाकलेल्या आहेत। त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आता आपण कटाची आमटी बनवतो आहे। त्याच्यासाठी कट घेतलेला आहे। कट म्हणजे जेव्हा पुरण बनवायला चण्याची डाळ आपण बॉईल करतो जास्तीचं पाणी टाकून, तर ते जे गाळून घेतल्यानंतर जे पाणी उरतं तो हा कट आहे। थोडी चण्याची डाळ शिजवलेली आपण काढून घेतलेली आहे। 1 कप चण्याची डाळ आपण कुकरमध्ये धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून झाकण बंद करून ती व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि शिजलेली डाळ आपण गाळून घेतलेली आहे आणि त्यातलं जे पाणी उरलेलं आहे ते कट आहे आणि आपण हा कट आणि त्या चण्याची डाळ ही जी शिजवलेली आहे ही थोडी घेऊन आपण आता कटाची आमटी तयार करत आहे। 1 छोटा कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे। अर्धा इंच अद्रक घेतलेले आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। कोथिंबीर घेतली आणि खोबरं घेतलेलं आहे। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा जो कांदा चिरून घेतलेला आहे, 1 छोटा कांदा मोठे मोठे तुकडे करून, तर तो सगळा टाकून घेतो आहे आणि कांद्याला आपण आता छान परतवून घेतो आहे, असं गोल्डन कलर येईपर्यंत। आता कांदा छान परतवला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण अर्धा इंच अद्रक टाकून घेतो आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो आहे आणि लसूण आणि अद्रक कांद्यासोबत पुन्हा परतवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण ग्रेटेड कोकोनट टाकलेले आहे, किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि त्या खोबऱ्याला पण आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे। खोबरं लवकर परतवलं जातं आणि त्याच्यामध्ये आता थोडं फ्रेश कोथिंबीर टाकून या सगळ्या मसाल्याला एकत्र आपण छान परतवून घेतो आहे। 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घेतलेला आहे। आता हा मसाला तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम आपण आता बंद करून घेतो आहे आणि मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊन त्याला थंड करून घेतो आहे। बघू शकता कसा दिसतोय मसाला तो, आणि आता याला थंड करून घेतो आपण। आता आपला मसाला थंड झालेला आहे। आता तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळा मसाला काढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे आणि 1/2 टीस्पून आपण जिरा आहे ते क्रश करून घेतलेलं टाकून घेतो आहे आणि याला आता आपण मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवून घेतो आहे। जरा दाणेदार आपण वाटून घेतलेला आहे। बघू शकता मसाला कसा दिसतो आहे आणि आपला मसाला तयार झालेला आहे। आता फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। आता आपलं तेल गरम होत आहे, त्याच्यामध्ये आपण 2 पिंच हिंग टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे आणि 1 टेबलस्पून आपण पाणी टाकतो आहे। पाणी ताबडतोब टाकायचं आणि तिखट तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा रंग खूप छान येतो तिखटाचा अशा पद्धतीने शिजवलं तर। आता आपलं तिखट शिजवून झालेलं आहे। गॅसची फ्लेम कमी आहे। आता त्याच्यामध्ये आपण हा जो मसाला वाटून घेतलेला आहे तो सगळा मसाला टाकून घेतो आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला छान तेलामध्ये शिजवून घेतो आहे। सगळीकडनं तेल सुटलं पाहिजे। आता ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी पण ह्याच्यात टाकून घेतो आहे आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण हळदी पावडर टाकलेली आहे आणि 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे आणि ह्याला पण मिक्स करून घेतो आहे आपण आणि 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे आणि आपण जे चण्याची डाळ शिजवलेली ठेवली होती ती थोडी डाळ आहे ती 2 ते 3 टेबलस्पून ती टाकून घेतो आहे आणि डाळ आणि सगळे मसाले आपण नीट शिजवून घेतो आहे, मिक्स करतो आहे आणि छान शिजवून घेतो आहे। आता आपली डाळ तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेतो आहे। बघू शकता की सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे कट ठेवला होता आपण डाळीचा तो टाकून घेतो आहे आणि पुन्हा त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून उरलेला कट सगळा टाकून घेतो आहे फोडणीमध्ये
आणि आता या कटाला पण नीट मिक्स करून घेतो आहे फोडणीत आणि कमी गॅसवर आता याला व्यवस्थित बॉईल करून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे आणि मीठ नीट मिक्स करून घेतो आहे आणि आपल्या कटाच्या आमटीला आपण आता बॉईल करून घेतो आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे। कटाची आमटी छान बॉईल झालेली आहे। आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। आपण आता गॅस बंद करतो आहे आणि टेस्टी अशा कटाच्या आमटीचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे। कटाच्या आमटीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर रंग आले आमटीचा आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही आमटी आहे। पुरणपोळीसोबत तर ही फारच टेस्टी लागते। विदर्भाच्या पद्धतीने बनवलेली पुरणाच्या पोळीची रेसिपी पण मी चॅनलवर टाकलेली आहे, ती पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।